सॉरी मॉम डॅड, अचानक प्लॅन झाला आणि मी इकडं आलो. न्यू डे न्यू व्लॉग. आज तारीख आहे 6 जुलै आणि टायमिंग आहे 8:30 ऑलमोस्ट. आणि मी आत्ता तुमच्याशी बोलतोय सकाळी, बट वातावरण तुम्ही बघा. आय होप की तुम्हाला हे पाऊस दिसत असेल. आपण बघूयात झूम करून थोडं. येप, हिअर यू आर गेटिंग. हा जो पाऊस दिसतोय तुम्हाला, हा गेला एक रात्र पूर्ण पाऊस चालू आहे. म्हणजे 5 तारखेला थोडा चालू झाला आहे. 6 तारखेची सकाळ आलेली आहे आणि हा पाऊस कंटिन्यू चालू आहे. आभाळ एकसारखा आहे. मला एक छोटंसं टेन्शन आहे. आज मम्मी पप्पा पुण्याला गेलेत आत्ता ट्रेननी सकाळी आणि रेड अलर्ट आला आहे. मला येतं आहे टेन्शन. ऑब्वियस मॉम डॅड गेलेत आणि असं न्यूज आली की पुण्यात रेड अलर्ट आहे. आज बारामतीतले नाही तर ॲक्च्युली पुणे जिल्ह्यातल्या सगळ्या स्कूल्सला ऑफ दिलं आहे अचानक ड्यू टू दी वेदर फोरकास्ट की बारिश ज़्यादा आने वाली आहे. खूप जास्ती पाऊस आहे असं वाटतं. माझ्या मागं फुल ऑन पाऊस चालू आहे, फुल ऑन. मी जसं म्हणालेलो की इंद्रदेव प्रसन्न झालेले आहेत. पाऊस तर पाहिजेच आहे ह्यावेळेस. उन्हाळा खूप जास्ती होता, बट आता हे पावसाच्या पाण्याचं नियोजन प्रॉपर होत नाही, तोपर्यंत हा थोडासा त्रास सहन करावा लागेल. बट सो फार सो गुड. पाऊस येतोय, छान आहे ॲटलिस्ट शेतकऱ्यांसाठी. बट टू बी फ्रँक, मला भीती आहे बिचारा त्या माणसांची की जे बिचारे रस्त्यावर असतात किंवा ज्यांना प्रॉपर घर नाही, त्यांची हालत खूप खराब होईल. बट व्हॉट टू डू. आय थिंक दिस इज द सिच्युएशन वेअर वी आर स्टक. पाऊस तर पाहिजे, पण पावसामुळे त्रास पण होतोय. होप फॉर द बेस्ट. आजच्या बॅचेसबद्दल तुम्हाला सांगेल, अपडेट देतो काय होतं आहे ते. आत्ता तरी सकाळची 9ची बॅच कॅन्सल झाली. ॲक्च्युली आज सकाळी मला ॲरोबिक्स करायचं होतं, पण राहिलं. बघूयात वर्कआउट होतं आहे नाही होत. बाकी दुसरं एक काम मला करायचं, ते तरी मी ॲटलिस्ट कंप्लीट करेल. ह्या होप्सनी काम चालू आहे, ते कंप्लीट होणं गरजेचं आहे आज. बाकी तर दुसरी काही कामं होऊ शकणार नाहीत, म्हणजे बॅचेसबद्दलच. आणि 2-3 गोष्टी आहेत डोक्यात चालू. बघूयात काय होतं आहे ते. इंटरव्ह्यूज लाईंड अप आहेत. आज नाही, फ्रायडे सॅटर्डे संडे. त्यातलं फ्रायडे आणि सॅटर्डेला येणाऱ्या इंटरव्ह्यूज राहतील आणि सेकंड राऊंड फायनली संडेला राहील. आणि इंटरव्ह्यू तो कशाबद्दल, तर आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये जॉब वॅकन्सी आहे. एक तर सोशल मीडिया एक्झिक्युटिव्ह आणि डान्स ट्रेनर्ससाठी फुल ऑन ऑपॉर्च्युनिटी आहे. यू कॅन अचीव युअर ड्रीम हिअर. आय होप की ते प्रॉपर कॅन्डिडेटला मिळेल जो डिझर्व करतो. बाकी आता बघूयात पुढं काय काय होतं आहे ते. स्टे ट्यून. अपेक्षित होतं की आज दिवसभर पाऊस पडणार आहे असं सांगितलेलं. मी सकाळी पण ब्लॉग चालू केलं तेव्हा बोललो, बट दुर्दैव बघा फुल ऑन ऊन आहे. पण पप्पा मम्मी पुण्यात आहे. फुल ऑन पावसाचा धमाका पुण्यात चालू आहे आणि बारामतीत ऊन आहे. बट अपेक्षित आहे की कुठेतरी पाऊस सापडेल आज. असंही स्कूलला सगळ्या सुट्टी मिळाली आणि पप्पा मम्मी नाही आहेत, तर मी, विशाखा मॅम, स्निग्धा आणि अवनी असं ठरवलं आम्ही की एक छोटंसं टूर पिकनिक करून येऊ. म्हणून चाललो आम्ही कांचनच्या दिशेने. हॉटेल कांचन म्हणजे उरळी कांचन, नियर टू पुणे. आता बघूयात पुढे की काय होतंय, कुठे रस्त्यात पाऊस सापडतोय आणि तिकडे जाऊन जेवण करून यायचं असा विचार चालू आहे. आता बघूयात. सो फायनली ट्रिप इज ऑन. इकडं अवनी झोपली, विशाखा मॅम इज हिअर, स्निग्धा कॉलिंगवर बिझी आहे बॅक साईडला. अँड सी द सिनेरिओ. आता माझ्या बघा ह्याची पाण्याची लेवल आणि हे
ऑलमोस्ट सेम आहे. ओव्हरफ्लो होईल. का बदलेल? कारण सॉरी मॉम डॅड, अचानक प्लॅन झाला आणि मी इकडं आलो आहे. आय होप की तुम्ही चिडणार नाही, बट एक ब्लॉगिंगला कंटेंट पण आहे. आणि बघा किती नाईस फ्रेम. दिस इज द ग्रीनरी यार. हैदराबादच्या रामोजी फिल्म सिटीची आठवण येते. सुपर सुपर. सो फाइनली आई आज हमारा डर पकड़ने के लिए कुछ अच्छा मिले. कारण मागच्या वेळेस हिच्या बड्डेचा एक्सपिरियन्स बड्डे व्यतिरिक्त काहीच चांगला नव्हता. काय म्हणणं आहे त्याच्यावर तुझं? हे काय म्हणणं येतं? वाहून खाणार आहे कुठे? ट्राय कर. नाही मी जाऊन घेऊन येतो ना. आणि आत्ता जेवण झालंय. आता लास्ट टाइम जाता जाता एकदा वॉशरूमला जायचं आणि मग घरी. मी तुम्हाला बोललेलो आठवत आहे का की मला इथं दिवसा यायचं हे ॲम्बियन्स दाखवण्यासाठी आणि फील करण्यासाठी. आणि टुडे द डे केम. येस, फिलिंग नाईस. अँड आय होप की तुम्हाला पण हा सिनेरो खूप आवडला असेल. खूप सुंदर पद्धतीचं इथं बाहेरचं ॲम्बियन्स आहे. So finally time to leave. Say tata bye bye to this good ambience. Outdoor ambience is the best, but indoor little अच्छा little गंदा. and बारिश and इसकी वजह से थोड़ा सा हो रहा है, बट बाकी सब अच्छा है. मस्त है एकदम. ये गाडीत सगळा चिखल होणार आहे. कशाला उघड की दरवाजा? माझ्यासाठी कधीच अस्तित्वात नव्हते. त्यामुळे बघते की त्या भूमिकेला वजन किती चॅलेंजेस आय विल ऑलवेज एक्सेप्ट. आणि मी ते पूर्ण करण्याचा आता अरायव्हिंग टाईम आहे 5 वाजताचं सांगते. 5 वाजता आमची हॉबी बॅच होती. त्यांना आम्ही शिफ्ट केले 6 वाजता. आय होप की पाऊस येऊ नये आणि बॅच व्हावी. कारण ऑलरेडी आत्ता इथे पाऊस चालू आहे. आम्ही निघालो आहे, पण बारामतीत निघताना पाऊस नव्हता. आय डोंट नो आत्ता काय असेल, कारण तिकडं जरा आभाळ कमीच दिसतंय मला इथून पण होपफुली की आपल्याला बॅच होणं गरजेचं आहे. ॲज यू नो मणी बाय पैसे कसे येणार, फी कशी येणार, बॅचेसला सुट्ट्या म्हटलं तर महिन्याची सुरुवात आहे. सो अँड सगळ्यात महत्त्वाचं हा एक पार्ट आहे त्याचा. आणि सेकंड पार्ट जो इम्पॉर्टंट आहे, सिलेबस मुलांचा खूप मागं राहतो. मग ते कवर अप करायला खूप प्रॉब्लेम येतो. त्यासाठी मला बॅच होणं गरजेचं आहे. सो होपफुली बॅच होईल. आणि पाऊस कुठंपर्यंत आपल्याला लागतोय. चला. सो फायनली 5 वाजता आम्ही पोचलो आहे ॲट डॉट टायमिंग.
6 वाजता बॅच आहे. त्याच्यानंतर आय थिंक 2च बॅचेस आहेत, एक 6 to 7 एक 7 to 8 आहे. सो आत्ता ह्या ब्लॉगला मी एंड करतो. आजचा दिवसभर झालेला जो काय प्रवास आहे तो एडिट करून अपलोड करतो. म्हणजे आजच्या ब्लॉगनंतर मला उद्याचं जर काही शूट करायचं असलं करेल, नाही तर उद्याच्या उद्या करता येईल. उद्याचं काम वाचवणं गरजेचं आहे. सो आई एम गोइंग टू एंड दिस ब्लॉग हियर. अगर आपने ब्लॉग यहाँ तक देख लिया फॉर व्हाट्स रीज़न प्लीज़ लाइक कर देना. मिलते हैं अगले ब्लॉग में. टिल देन बी हैप्पी, स्टे सेफ, किस स्माइलिंग एंड ऑलवेज कीप लविंग विथ वॉचिंग D&D विथ पीयूष. बाय.